मॅनेजर साहेब, हा तुम्हाला काल घोडा लावतो म्हणत होता. आता काय बोलायचं सांगा, तुम्ही काय बोलायचं बोलायचं. काय बोलाय नाही हो. एक मिनिट, चौघ जण मोठे बोलत असताना तू मध्ये बोलू नको. तू जे बोललाय ते मी बरोबर साहेबाला सांगितलं, लोकांनी ऐकलेलं आहे ते. आणि साहेबाला मुद्देसूद मी समजावून सांगितलेलं आहे की ह्याला अपेक्षा काय आहेत. ह्याचं नुकतं लग्न झालंय आणि याचं असं म्हणणं आहे की खरंच आहे, पगार मला पुरत नाही. ऐकत जा माझा, समजा. लग्न केलंय मी, बरोबर आहे. आणि पगारवाढ हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तू लग्न केलंय मग तुझा पगार वाढवायचा का आता? सांग बरं. मग आमचा पगार वाढलाय का? सर सकट सगळ्यांचे 2% वाढवत आहेत साहेब, मी तुला सांगितलं. ऐकायलाच तयार नाही तू. 2% म्हणजे काय कमी भेटला का तुला? हो हो, तुमचा 2% म्हणजे माझा वर्षाचा पगार आहे, समजून घ्या. तुमचा पगार किती, माझा हा पगार काढायला लागला बघा जरा. आता आपला पगार काढायची काय गरज आहे का इथं? समजून घ्या ना जरा. ते मला बाकीचं काय माहीत नाही. माझा पगार वाढवा, मला झेपत नाही, माझा पगार पुरत नाही. माझी बायको मला घरात शिव्या घालते, खायला प्यायला देत नाही आहे, संध्याकाळचं जेवण देत नाही आहे. आता मी काय करू बोला ह्याच्यावरती, ते सांगा आधी. काय मी जाऊ कंपनी सोडून? दुसऱ्या कंपन्या आहेत भरपूर इथं माझ्याकडं, मी जातो. तू द्यायच्या प्यायच्या धमक्या आम्हाला देऊ नका. असल्या आम्ही लय बघितल्यात, कळलं का? आम्ही हेच धंदे करून आता आलो इथं. ते मला तू सांगू नको, बाकी काही माहित नाही मला. 2% देताय तुला, 2% घ्यायचं आणि टाम्यावाने राहायचं. नसेल तर तुझं तू बाहेर बघायचं. मग तुला काय वाटलं आम्हाला काय तुझ्याशिवाय काय पान हलत नाही का आमचं? असं काहीच नाहीये. तू काय आणि हो काय सगळं सोडून गेला तरी काय फरक पडत नाही, कळलं का? कंपनी चालत राहणार आहे. पगार वाढ वेगार काही बोलायचं नाही. ऐक तू माझं, ऐक. जास्त मला माहितीये, दिवस रात्र एक केलेत मी. नवरा बायकोची भांडणं लागल्यात घरामध्ये. ऐक माझं, ऐक. नवरा बायकोची भांडणं असतील तर तू आता काय बोलायला जाऊन भेट जा काउन्सिलरला आणि तिकडे ते बघायचं, वकिलाला भेटायचं, घटस्फोट घ्यायचा. बाकी मला माहिती नाही, ऐकवायचं नाही, माझं ऐकायचं तू, कळला का? तुला नोकरी पाहिजे का छोकरी पाहिजे हे तू ठरवायचं आहे, कळलं? नाहीतर निघायचं इथनं कडकडने, समजलं? हे राहायचं तर आम्ही दिलं तुकड्यावरच जगायचं, कळलं का? तू नाही, तू सांगू शकत नाही मला की काय करायचं काय नाही करायचं नाही. डीमार्टचं बिल भरायला पैसे नाहीत, काय करू आता? पामतेलीवर जगतोय मी. हो सर, तरी सांगा बाबा. ते पण तसंच थोडी म्हणायचं. समजून घ्यायचं जरा. परिस्थिती काय आहे, कंपनीची परिस्थिती काय आहे, पगार कोणाचाही वाढू शकत नाही. आपल्यासाठी मोठे साहेब आहेत, त्यांचा आशीर्वाद आहे, ते घेऊन पुढे जात राहायचं, कळलं?